खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। पाणी आमचा अधिकार, उपकार नाही। 17 लाखांच्या बंद प्लांट विरोधात कापडणेकरांचा एल्गार। धुळे तालुक्यातील कापडणे ग्रामपंचायतीमार्फत सुमारे 17 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेला आरओ फिल्टर प्लांट वर्षभरापासून बंद असल्याचा आरोप करत स्वच्छ पाणी पुरवठा संघर्ष समितीच्या वतीने आज अनोख्या पद्धतीने घागर नळाला लाव आंदोलन करण्यात आले। लाखो रुपये खर्च करून प्लांट उभारला, मात्र वर्षभरानंतरही कापडणेकरांच्या नळाला शुद्ध पाण्याऐवजी केवळ आश्वासनांचेच पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला। आंदोलनाच्या सुरुवातीला बंद असलेल्या आरओ फिल्टर प्लांटचे पूजन करून त्याला फुलहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर प्लांटच्या नळाला प्रतिकात्मक घागर लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले। पाणी आमचा अधिकार आहे, उपकार नाही आणि स्वच्छ पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। स्वच्छ पाणी पुरवठा संघर्ष समितीच्या आंदोलनाला आज 1 वर्ष पूर्ण झाले। त्यावेळी संबंधितांकडून 1 महिन्यात फिल्टर प्लांट सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र महिन्याचे आश्वासन वर्षभरानंतरही पूर्ण झाले नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरच फिल्टर प्लांटच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। प्लांटच्या मोटारी जळालेल्या असल्याचे समोर आले असून दुरुस्ती सुरू असतानाही एका कर्मचाऱ्याला विजेचा करंट लागल्याची घटनाही घडल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे फिल्टर प्लांटच्या देखभाल दुरुस्तीपासून विद्युत सुरक्षेपर्यंत सर्व बाबींची गंभीर चौकशी होणे गरजेची असल्याची मागणी पुढे आली आहे। सार्वजनिक निधीतून लाखो रुपये खर्च करून उभारलेली यंत्रणा जर वर्षभर नागरिकांच्या उपयोगात येत नसेल तर या खर्चाचा नेमका फायदा कोणाला झाला? प्लांट उभारणे हेच विकासाचे अंतिम उद्दिष्ट आहे का, की तो प्रत्यक्षात सुरू करून नागरिकांना सुरक्षित पाणी देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला। फिल्टर प्लांटचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या पाण्याची अधिकृत सक्षम प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासणी करण्यात यावी। पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नागरिकांना पाणी पुरवठा सुरू करावा, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। तसेच मोटारी, विद्युत व्यवस्था, फिल्टर यंत्रणा आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी करून प्लांट सुरक्षित व पूर्ण क्षमतेने सुरू करावा, अशी ही मागणी करण्यात आली। आंदोलनस्थळी संबंधित अधिकारी व ठेकेदार उपस्थित राहून प्लांटची सद्यस्थिती आणि काम पूर्ण करण्याबाबत ठोस माहिती देतील, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती। मात्र एकही संबंधित अधिकारी किंवा ठेकेदार आंदोलनस्थळी उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। जनतेच्या पैशातून उभारलेल्या कामाबाबत जनता जाब विचारत असताना जबाबदार अधिकारी ठेकेदारांनी समोर येऊन उत्तर देणे अपेक्षित असते, मात्र तेच गैरहजर राहत असतील तर जबाबदारी निश्चित कोणाची, असा सवाल आता उपस्थित झाला आहे। जोपर्यंत संबंधित अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून ठोस कार्यवाही करत नाहीत तोपर्यंत हा पाणी प्रश्न सुटलेला मानला जाणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली। या आंदोलनात नवलअण्णा पाटील, विश्वासराव देसले, दिनकर पाटील, कवी दिलीप पाटील, सदानंद पाटील, मनोहर माळी, चंदू पाटील, ललित बोरसे, ज्ञानेश्वर पाटील, प्रभाकर पाटील, भटू वाणी, भूषण ब्राह्मणे, श्याम पाटील, देवेंद्र पाटील, आकाश कुंभार, दुर्गेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले। वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर प्रशासन नेमकी कधी ठोस कार्यवाही करणार आणि 17 लाखांचा फिल्टर प्लांट कधी कापडणेकरांच्या सेवेत आणणार, याकडे आता संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे। तो अब 17 लाख खर्च होते, अब 7 लाख, ऐसे 24 लाख में एक नया फिल्टर प्लांट खड़ा हुआ, लेकिन आज की तारीख में वो भी शुरू नहीं हो पाया। इसीलिए वो शुरू करने के लिए यहाँ पे हम सब हमारे साथी यहाँ पे आंदोलन के लिए धरना धर रहे हैं। यहाँ पे हम बैठे हैं। अगर ये प्लांट शुरू ही नहीं करना था तो ग्राम ने, प्रशासन ने इतने 24 लाख क्यों खर्च किए? ये हमारा क्वेश्चन है, हमारा सवाल है। अगर आप ये फिल्टर प्लांट शुरू नहीं कर पाते तो बंद का बोर्ड लगा दीजिए, और जिन्होंने ये खुद का पेट भरने के लिए ये काम किया है उन्होंने ये काम का किराया, ये काम की रकम ग्राम पंचायत को परत करनी चाहिए। अगर ये नहीं हो सकता तो हम फिर अल्टीमेटम देते और फिर यहाँ से हम प्रशासन के पास जाएंगे और इसका ये आंदोलन जो है वो और तेज से बताएंगे, करेंगे, अगर ये जल्दी से जल्द नहीं हुआ तो।